मुंबई सेशन कोर्टाकडून महापौर रितू तावडेंना दिलासा मिळत नाहीये। 2016 मध्ये शिक्षक मारहाण प्रकरणामध्ये दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल झाला होता, तो कोर्टाने फेटाळून लावलाय। रितू तावडे यांच्या विरोधामध्ये खटला सुरूच राहणार आहे। 2 शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली होती। इतर साक्षीदारांनीही अर्जदार रितू तावडे यांना घटनेवेळी हजर होते असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं। रितू तावडे यांनी 2 शिक्षकांच्या कानशिलात लगावली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या संदर्भातला एक खटला सुरू आहे आणि हा खटला सुरूच राहणार आहे। मुंबई सेशन कोर्टामध्ये हा खटला सुरू राहणार असल्याचं बोललं जातंय। सध्या मुंबईच्या महापौर म्हणून रितू तावडे या पदावर विराजमान आहेत, मात्र त्यांच्यावर असलेल्या या आरोपामुळे आता विरोधकांना आणखी एक चांगलंच कारण मिळालं। मुंबई सेशन कोर्टाकडून महापौर रितू तावडेंना दिलासा नाहीये। त्यांनी या सगळ्या संदर्भात दोषमुक्ती अर्ज केलेला होता, मात्र तो दोषमुक्ती अर्ज हा न्यायालयानं फेटाळून लावला। 2 शिक्षकांच्या कानशिलात लगावल्या प्रकरण हे रितू तावडे यांना भोवणार का, अशा पद्धतीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी हे सध्या माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। मनोज, एकूणच हे काय प्रकरण आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये रितू तावडे या पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आहेत? अगदी बरोबर आहे। रितू तावडे यापूर्वी जेव्हा नगरसेविका होत्या 2015 ते 17 या दरम्यान 2016 मध्ये शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी होत्या आणि त्याच वेळी एका कार्यक्रमादरम्यान त्या घाटकोपरमध्ये गेल्या असता तिथे शिक्षकांशी थोडा वाद झाला होता आणि त्या वादातूनच त्यांनी त्या शिक्षकांना मारहाण केल्याची ती तक्रार दिली होती त्या मुख्याध्यापिकेने आणि त्या अनुषंगाने ती केस सुरू झाली होती। परंतु ही केस रद्द करण्यात यावी असं न्यायालयाकडे त्याची काल सुनावणी झाली आणि न्यायाधीशांनी ही केस जी आहे ती रद्द होऊ शकणार नाही, कारण यात कशा संबंधीचे पुरावे असल्याचं समोर आलेलं आहे। आणि मनोज, या संदर्भात आता ही जर केस पुढे चालू झाली आणि खरंच रितू तावडे जर दोषी आढळल्या तर त्यांच्यावर कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते? अगदी बरोबर आहे। या संदर्भात पुरावे वगैरे पाहिल्या जातील आणि त्या अनुषंगाने भारतीय दंड संहिता जी आहे त्या अनुषंगानेच त्यांना कारवाई जी आहे ती होऊ शकते, शिक्षा होऊ शकते। परंतु यासाठी बराच कालावधी जाणार आहे, कारण आता ही केस पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि त्यावर पुरावे सादर होतील, कोर्टामध्ये जातील, त्यानंतर सत्र न्यायालयात जाईल, सत्र न्यायालयातून उच्च न्यायालयात, म्हणजे ही प्रोसिजर लांबतच जाईल। परंतु यामध्ये झाल्यानंतर हे तरी सांगता येत नसलं तरी खालचं न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच। आणि हे प्रकरण जर पुढे आणखीन वाढलं आणि याच्यावरती आणखीन न्यायालयानं काही वेगळे निर्णय दिले तर रितू तावडे यांच्याकडे आता मुंबईचं महापौर पद आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेल्या जवळजवळ 44 वर्षांनंतर भाजपला ही संधी मिळाली आहे आणि भाजपनं आपला महापौर हा मुंबईच्या महापौरपदी बसवलेला आहे। या पदावरती यामुळे काही त्याचा परिणाम होऊ शकतो का? अगदी बरोबर आहे। हे पद जे आहे ते आता 2.5 वर्षासाठी रितू तावडे यांना मिळालेलं आहे आणि याच 2.5 वर्षात जर या प्रकरणाचा खालच्या न्यायालयामध्ये झाला तर त्यावर परिणाम होईल। जी, धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। आपला आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। दरम्यान मुंबईच्या महापौर रितू तावडे ह्या अडचणीत आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। 2017-18 सालचं हे प्रकरण आहे। घाटकोपरच्या एका शाळेमधलं हे प्रकरण आहे, ज्या ठिकाणी रितू तावडे या कार्यक्रमाला गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी शिक्षकांवरती हात उचलल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे। 2 शिक्षकांच्या कानशिलात लगावल्याचा हा आरोप आहे आणि त्याच्यावरची ही केस आहे। मुंबई सेशन कोर्टानं मात्र या सगळ्या संदर्भात रितू तावडे यांचा दोषमुक्तीचा जो अर्ज आहे हा फेटाळून लावला आहे।